नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज होती अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आपल्या हिंदू धर्मामध्ये सगळ्यात शुभ मानला जाणारा दिवस म्हणजेच अक्षय तृतीया। तर अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिसरा दिवस। या दिवशी केलेले दान, जप, पूजा आणि सत्कर्म यांचे पुण्य अक्षय राहते असे मानले जाते। अक्षय तृतीयेला माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विशेष पूजा आणि दान केले जाते। तर इथे आता मी गॅसची पूजा करते आहे। अन्नपूर्णेचं प्रतीक म्हणजेच आपला गॅस, चूल। आपण चूल तर नाही पेटवत पण गॅस पेटवतो, म्हणून अन्नपूर्णेची पूजा करते आहे। आपल्या घरात रोज अन्न शिजतं, कुटुंबाचं पोट भरतं, त्यामुळे तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते। इथे मी स्वयंपाक करण्याआधी गॅसची पूजा करून घेतली आहे। हळद कुंकू वाहून, अक्षता वाहून, फुलं वाहून घेतलेले आहेत आणि देवीला प्रार्थना केली आहे की अशीच भरभराटी कायम राहू दे। आज अक्षय तृतीया म्हटल्यावर आज मम्मीने डाळी वगैरे रात्रीच भिजवून ठेवल्या होत्या, म्हणजे सकाळी 4ला भिजवल्या ते वडे वगैरे बनवण्यासाठी। इथे मी मम्मीने ही डाळ पण भिजवलेली पुरणाच्या पोळीसाठी। आमरस, परत पुरणपोळी हे सगळं जेवण बनवायचं होतं। पप्पाने रात्रीच कर्रा आणून ठेवला होता। हा छोटा मटका, याला कर्रा म्हणतो आम्ही। तर पाणी द्यावं लागतं आपल्या पूर्वजांसाठी। आंबे पण आणून ठेवले, ते आमरस करायचा होता म्हणून। सो मी आता इथे करते आहे, चण्याची डाळ मी धुवून घेते आहे, भिजवलेली थोड्या वेळेसाठी, कारण पटकन शिजते ती म्हणून। तर सर्वांना माहिती आहे आता गॅसची किती प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे ते भिजवून बनवली तर पटकन होते, आपला गॅस पण एवढा वेस्ट जात नाही म्हणून। तर इथे पुरणाची डाळ मी आता शिजायला टाकते आहे। डाळ शिजायला टाकली एकीकडे आणि एकीकडे मी चहा ठेवला होता। तर चहा पिऊन घेतला आधी, सगळ्यात आधी। त्यानंतर मग मी लसूण सोलायला घेतला, कारण लसूण सोलायचं तर ते डाळींचे वडे वगैरे बनवायला लागतं ना, मग त्यासाठी लसूण लागतो। लसूण, मिरची आणि आलं याचं मिश्रण करून ते वाटण करून घ्यावं लागतं। तर त्यासाठी तर लसूण आहे ना, मी छोटा छोटा होता खूप, म्हणजे खूप छोट्या छोट्या कळ्या होत्या त्याच्या, तर म्हणून तो पाण्यामध्ये असं फोडून भिजवला, म्हणजे पटकन सोलला जातो म्हणून। तर इथे मी आता मैदा आणि गव्हाचं पीठ आहे जे ते गाळायला घेतलेलं आहे। काही असो किंवा नसो, पण मम्मीचं म्हणणं आहे चाळून घ्यायचा तो। नेहमीप्रमाणे जसं मी आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलं, त्याच्यामध्ये मी हळद टाकते, मीठ थोडंसं आणि 2 कट्टा तेल, म्हणजे छान खुसखुशीत होते अशी पुरणपोळी म्हणून। पीठ मळून ठेवलं बाजूला आणि त्यानंतर मी डाळी धुवून घेतल्या, कारण याचं पाणी पूर्ण गळाल्यानंतरच हे वाटावं लागतं मिक्सरला। त्यानंतर इथे पुरणाची डाळ पण शिजलेली होती, सो पुरण पण म्हणजे गाळणीमध्ये गाळून ठेवली मी डाळ, जे पाणी आहे ते पूर्ण निघून जायला पाहिजे म्हणून। आणि इथे मी आता लसूण सोलते पटपट, म्हणजे असं थोडा वेळ भिजवला ना की पटपट सोलला जातो, किती पण बारीक असला तरी पण, म्हणून भिजत घालते आधी, छोटा आहे म्हणून, आणि मग नंतर त्याला साफ करून घेतला। तर इथे मी आता पुरणाला झटका देते, गूळ टाकून घेतला आणि त्याच्यामध्ये सुंठ आणि वेलचीची पूड हे टाकून घेतले।
जी डाळ शिजवलेली होती पुरणासाठी त्यातलीच थोडी डाळ घेऊन मी इथे आमटी बनवायला घेतली. एका साईडला मी पुरण चाळून घेतलं आणि पुरण चाळून झाल्यानंतर मग मला फक्त पोळ्या करायच्या होत्या आणि भजे बनवायचे होते. भजे मम्मी करणार होते. मग मी काय केलं, एका साईडला आंबा आहे ना कट करून ठेवला होता, म्हणजे ताई ते ग्राइंड करतील मिक्सरला. इथे ताई डाळी वाटत आहेत आणि मम्मी भज्यांचं वगैरे तयार करत आहेत. तर मी भांडे घासून घेतले होते आधीच, कारण किचन खूप पसारा झाला होता म्हणून. आणि इथे मी आता पुरणपोळ्या करायला घेतलेल्या आहे. इथे मम्मीने आता भजे काढायला घेतले आहेत तिन्ही प्रकारचे, म्हणजे उडदाच्या डाळीचे भजे, म्हणजे ते मेंदूवड्यासारखे बनवते ते, आणि मुगाच्या डाळीचे, आणि नॉर्मल आपले भजे बेसनाचे असतात ते कांद्याचे. पूर्ण स्वयंपाक रेडी झाल्यानंतर इथे आम्ही आता घास टाकायला घेतो आहे, म्हणजेच आपल्या वारवाडीलांना जेवण देतो आहे. तर आमच्यामध्ये ना आंब्याच्या काड्यांमध्येच हा घास टाकला जातो. आंब्याच्या काड्या पेटवतात आणि त्याच्यामध्ये मग हा पूर्ण जेवढं जेवण बनवलं तेवढं सगळं मिक्स करून एकत्र जीव करून मग हा घास टाकला जातो.
घास टाकल्यानंतर मग आम्ही जेवण केलं. जेवण केल्यानंतर मी कामं आवरून घेतली आणि नंतर मग मी आली माझ्या मम्मीकडे. माझ्या पप्पांचा आणि बाबाचा घास टाकला जातो तिथे म्हणून. मी तर घरूनच जेवण गेली होती. मग मम्मी आणि ते सगळे बसले जेवायला. इथे मम्मीच्या घरी हा चिनू पाळलेला आहे मस्त छोटासा, त्याची इथे मस्ती चाललेली आहे. मग इथे मी घरी आली संध्याकाळी आणि संध्याकाळी मग माठाजवळ दिवा लावायला सांगितलेला मम्मीने. तो दिवा लावून घेतला आणि रात्री इथे आम्ही बघतोय आता बिग बॉस. अरे आरबी जिंकायला पाहिजे होता. अरे यार जिंकायला पाहिजे होता.